नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला लक्षात आलंच असेल माझ्या चिमुकल्यांनी ही व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे आणि टीचरने सरस्वती पूजन करत आहेत ते। रांगोळी काढून घेतलेली आहे, माता सरस्वतीचा फोटो ठेवलेला आहे आणि खूप उत्साहाने तयारी करून आलेले आहे। काही विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषामध्ये त्यांनी तयारी केलेली आहे। काहींनी पातळ आणि वेगवेगळ्या हिनी देवी चंद्रघंटा याचं म्हणजे परिधान केलेलं आहे वेशभूषा आणि खूप छान उत्साहाने मुलं आलेले आहेत आणि त्यांना आदल्या दिवसापासून तर इतकी उत्सुकता असते कार्यक्रमाची आणि ते कार्यक्रमाच्या म्हणजे अर्धा तास अगोदरच येऊन खेळतात इथे छान आणि बाकी मोठे मुलं होते 8वी 9वीचे ते 10वीचे ते वेगळे करणार आहेत कार्यक्रम. यांच्यामध्ये नाही आले ते. काही आल्या आहे, 1-2 मुली वगैरे कार्यक्रमाला यांच्यामध्ये. अशा 7-8 मुली या लहान मुलांच्या कार्यक्रमात आलेल्या आहेत आणि खूप छान तयारी करतात आणि डान्स वगैरे करणार आहेत आता त्या. अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे आणि आता यांना छान व्यवस्थित चेअरवर बसविलेलं होतं, नाहीतर हे खूप मस्ती करतात, इकडे तिकडे पळतात. त्यांना खूप आनंद होत असतो। अशा प्रकारे आम्ही त्यांचं कार्यक्रम घेत असतो। काही मुलं यायचे आहेत अजून छोटे। मला पण त्यांच्या म्हणजे कार्यक्रमात आनंद होतो आणि मी पण सहभाग घेत असते। ट्रिप वगैरे नेत असतो आम्ही। अशा प्रकारे कार्यक्रम घेत असतो आम्ही आणि सरांचे क्लासेस 1984 पासून सुरू आहेत। म्हणजे हे जे विद्यार्थी आहे माझ्याकडे हे चिमुकले यांचे आई-बाबा, कोणाचे काका, कोणाची आत्या, कोणाची मावशी, कोणाचे मामा आमच्याकडे शिकून गेलेले आहेत आणि आता हे मुलं आमच्याकडे शिकायला येत आहेत। तर मला खूप आनंद होतो जेव्हा ते पॅरेंट्स येतात आणि म्हणतात की नाही सरांनी आम्हाला शिकवलं, आमच्या मुलांनाही शिकवलं पाहिजे त्यांनी। तर अशा प्रकारे आमचं म्हणजे आहे थोडं बरंच मोठंच आहे। 10वी पर्यंत आहे, 12वी पर्यंत होतं, पण आता थोडं कसं व्याप जास्त वाढला तर थकवा येतो। तर आम्ही थोडं कमी म्हणजे 12वी कमी केलेलं आहे। पण 1984 पासनं सर ट्युशन क्लासेस घेतात। तर त्यावेळेला काय होतं, काही विद्यार्थी असे यायचे काही आमची फी तर सोडाच, परंतु त्यांना कधी 10वी झाल्यानंतर ॲडमिशन करायसाठी म्हणजे फीस भरायला पैसे नाही राहायचे. तर त्यावेळेला सरांनी मदत केलेली आहे। मी आपली स्तुती करत नाही, पण जेव्हा ते मुलं येतात, त्यांना जॉब लागल्यावर आणि ते नमस्कार करतात तर त्यावेळेला एकदम हृदय भरून येतं आणि खूप आनंद होतो। आनंदाचे अश्रू वाहतात डोळ्यातून आणि ते जॉब लागल्यानंतर आम्हाला म्हणतात, की "परत घ्या, म्हणजे तुम्ही त्यावेळेला आम्हाला मदत केलेली आहे तर." तर मी म्हणते त्यांना, की "तुमचे आई-वडील समजून आम्ही मदत केलेली आहे तुम्हाला." तर खूप आनंद होतो असं म्हणजे काही मुलांचं म्हणजे अशा परिस्थितीतून गेलेले मुलं आज म्हणजे खूप छान बनलेले आहेत आमच्या ट्युशनचे। तर मला एकदम खूप समाधान आहे, की आपण जेही काम करत आहोत, त्यातून काहीतरी थोडीफार तर समाजसेवा होतच आहे। तर अशा प्रकारचं आहे, मुलं पहा छान डान्स करत आहे आणि एक विश्वास असतो प्रामाणिकपणा टीचरचा, तर त्यावर कसं पॅरेंट्स लोकांचा विश्वास येतो आणि ते मग आपल्या चिमुकल्यांनाही आमच्याकडे पाठवितात। अशा प्रकारे आमचे हे क्लासेस आहेत आणि माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगणं इच्छिते, की जे मुलं अभ्यासू होते आणि आहेत समजा काही, तर तेच माझ्या अनुभवानुसार मला असं वाटते, की ते जॉबमध्ये गेले आणि जे खोडकर, मस्तीखोर असे मुलं होते की नाही,
तर ते ना बिझनेसमध्ये सक्सेस झालेले मला आढळतात. असं म्हणजे जेव्हा भेटायला येतात, तर काही-काहींचा बिझनेस तर इतका छान म्हणजे मोठे-मोठे बिझनेस त्यांनी तयार केलेले आहे. ते मुलं आल्यानंतर मग सांगतात आणि नमस्कार करतात, तेव्हा हृदय भरून येतं, की नाही काहीतरी आपण चांगलं काम केलेलं आहे. याचं समाधान इतकं होतं, की काही शब्दात आपण सांगू शकत नाही. अ, खूप बरं वाटतं. आता नाही का इथे सरस्वती पूजन करत आहेत. आम्ही ना खूप मोठ्या प्रमाणात असं सरस्वती पूजन करायचो आणि जेवणाचा मोठा कार्यक्रम करत होतो. पण आता कसं वयानुसार थकवाही येतो, तेव्हा कसं कॅटरर्सला देत होतो. जास्त म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होतं. आता थोडं आपल्या म्हणजे शरीराला झेपेल तेवढंच करून राहिलो आहोत. अशा प्रकारे आम्ही आता पूजा करत आहोत. बघा या प्रकारे. तर असे अनुभव आहेत, तर तुमच्यासोबत मी शेअर करत आहेत. आणि मुलांनी ना खूप आनंदाने इथे छान चेअर वगैरे लावल्या, व्यवस्था केली. आता हे प्रार्थना म्हणत आहे सरस्वतीची. तर आरती करून घेत आहे मी आणि यांचे मग नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. टीचर लोकांनाच करायला लावली. पूर्वी ना आम्ही स्वतः करायचो कॅटरर्सला देऊन. आता ही मॅडम आहे आमची, तर ती आरती करत आहे. मग एक-एक मुलांना मी आरती करायला लावलेली होती. म्हणजे कसं त्यांना नकळत संस्कार मिळतात नाही का, पूजेचे वगैरे. एक संस्कार कसं पूजेपासून एक समाधान मिळतं, मुलांना वळण मिळतं नाही का. अशा प्रकारे मी त्यांना वळणी लावण्याचं काम करत असते. थोडं थोडं का होईना, पण संस्कार देण्याचं काम टीचरचं असतं ना, आई-वडील तर देतातच. तर अशा प्रकारे मी छोट्या मुलांना म्हणजे आरती करायला लावलेली होती आणि प्रत्येकाला आणि मग नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि टीचरना आजकाल कसं मुलींना हळदी-कुंकू म्हणजे बिलकुलच तर मी लावायला लावते. नाही, हळदी-कुंकू लावा तुम्ही. शुभ काम आहे. मुलांना कळलं पाहिजे, नाही का? लहान-लहान या आपल्या संस्कृती आहेत ना, तर या कळत नाही मुलांना. मुली लावायला बघत नाही. तर मी आवर्जून लावायला लावते. अशा प्रकारे नाश्त्याची व्यवस्था समोसा, दाबेली आणि त्यांनी ढोकळा अशा प्रकारे आणलेलं होतं आणि काहीतरी एक केक वगैरे आणि छान मुलांनी अशा प्रकारे तयारी केली. कशी वाटली? पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. अशा प्रकारे तयारी केली. धन्यवाद. अशी आहे माझी व्हिडिओ.